स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा परिषद पदभरतीतील कनिष्ठ लिपिक या पदाचा आजचा सकाळच्या शिफ्टला जो पेपर झालेला आहे, त्यामध्ये कोणते प्रश्न आले होते, त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, पहिला प्रश्न काय आलेला होता, जेवढे पण आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत त्यांचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत आणि चारही विषयांचा विचार करणार आहोत की कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न आले होते. तर त्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे, महाराष्ट्र वृत्तपत्राचे जनक आपल्याला विचारलं होतं. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होईल बाळशास्त्री जांभेकर. हे आपलं पर्यायामधील योग्य उत्तर होईल. तर दर्पण हे महाराष्ट्रातील आपल्याला पहिलं वृत्तपत्र सांगता येईल. कधी कधी असा देखील प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं, तर आपल्याला सांगता येईल दर्पण. ठीक आहे. आणि हे कधी सुरू झालं, तर हे देखील आपल्याला सांगता येईल 6 जानेवारी 1832 पासून हे सुरू केले गेले होते. ठीक आहे. अशा प्रकारचे यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातात. बघा, पुढील आपल्याला प्रश्न कसा दिला होता, स्टॅच्यू ऑफ युनिटीची आपल्याला उंची किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होईल, 182 मीटर एवढी उंची आहे. कधी कधी आपल्याला फुटामध्ये उंची विचारली असते, तर तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल की स्टॅच्यू ऑफ युनिटीची फुटामध्ये आपल्याला उंची सांगता येईल 597 फूट एवढी आहे. ठीक आहे. तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटीवरती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जसं की स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कोणाचा आहे. ठीक आहे. तर तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. ठीक आहे. सोबत जर विचार केला तर आपल्याला कधी कधी असा देखील प्रश्न विचारला जातो की कोणत्या राज्यात आहे, तर तेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल गुजरात राज्यामध्ये आहे. ठीक आहे. यासोबत जर म्हटलं तर आपल्याला यावरती अजून कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात की स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या शहराजवळ आहे किंवा कोणत्या धरणाजवळ आहे किंवा आपल्याला कोणत्या बेटावरती उभारलेला आहे, असा देखील प्रश्न विचारला जातो. तर शहराजवळ विचारलं तर तेव्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राजपितळा. त्यानंतर जर विचार केला धरणाजवळ, तर आपल्याला सांगता येईल नर्मदा धरणाजवळ हा पुतळा आहे. आणि त्यासोबत कोणत्या बेटावरती उभारला आहे, असा देखील प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर साधू बेटावरती हा पुतळा उभारलेला आहे, असं देखील आपल्याला सांगता येईल. इथं आपल्याला मीटर, आपल्याला इथं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 182 मीटर एवढा उंचीचा हा पुतळा आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या टॉपिक वरती जास्त काही प्रश्न विचारले जाणार नाहीये. हे काय महत्वाचे पॉईंट आहे, हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर बघा, पुढील आपल्याला 3 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. आता 2 ते 3 दिवस झालं आपल्याला पोलीस पाटील आणि कोतवाल या पदाचा पेपर झालेला होता. त्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आला होता आणि एका प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला त्याची उंची किती आहे अशा देखील प्रकारचा प्रश्न आलेला होता. ठीक आहे. तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या तालुक्यात आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर इथं कोणत्या जिल्ह्यात विचारलंय. ठीक आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात आहे कळसुबाई शिखर. कोणत्या तालुक्यात म्हटलं तर अकोले तालुक्यात आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. उंची किती आहे, 1646 मीटर आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारची कळसुबाई शिखराविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि कोणत्या गावात आहे, तर बारी या गावात आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर ही व्यतिरिक्त माहिती झाली त्याविषयी. चला पुढे पुढे जर विचार केला तर पुढे बघा, आपल्याला पुढील प्रश्न काय दिला होता, ठाणे जिल्हा सहकार बँकेचे अध्यक्ष आपल्याला विचारलं होतं. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होईल, राजेंद्र गोपाळ पाटील हे आहे ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष. पुढील आपल्याला प्रश्न कोणता आलेला होता बघा, पद्मालय कोणत्या जिल्ह्यात आहे, पद्मालय कोणत्या जिल्ह्यात आहे, तर आपल्याला सांगता येईल श्री क्षेत्र पद्मालय हे आपल्याला जळगाव जिल्ह्यात आहे. ठीक आहे. जिल्हा जळगाव हे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. बघा, पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे, टेटलम धातू जो की सतलज नदी सापडलेला आहे, तो कोणत्या आयआयटी ने शोधलेला आहे. म्हणजे इथं प्रश्न कसा असायला पाहिजे की कोणत्या आयआयटीच्या संशोधकांनी शोधलेला आहे, तर आयआयटी रोपर हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आहे, तर यावरती आपण डिटेलमध्ये आपल्या पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती दिलेलीच होती. तर सध्या महाराष्ट्रात 29, ठीक आहे, 29 महानगरपालिका आहे. हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. चला पुढे बघा, आपल्याला पुढील प्रश्न काय दिला होता, जीडीपी कोण घोषित करते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. तर केंद्रीय सांख्यिकी कार्यालय इथून आपल्याला जीडीपी घोषित झालेला बघण्यासाठी भेटतो. ठीक आहे. तर हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जर विचार केला तर इथे प्रश्न नव्हे, फक्त आपल्याला प्रश्नाविषयी माहिती दिली आहे. इथे बघा, एक युद्धाभ्यास अमेरिका आणि भारत वरती प्रश्न होता, म्हणजे युद्ध अभ्यासावरती आपल्याला प्रश्न आलेला बघण्यासाठी भेटलेला होता. त्यानंतर सी गार्डियन युद्ध अभ्यास यावरती प्रश्न होता. अशा प्रकारचा इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे, पूर्ण प्रश्न आलेला नाहीये. ठीक आहे. त्यानंतर इथे हा एक प्रश्न होता. त्यानंतर निळी क्रांतीवरती तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी भेटलेला होता. त्यानंतर इथं महामंडळावरती आपल्याला इथं प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे. फिशरी जे महामंडळ आहे ते कोणत्या राज्यात आहे, त्यावरती आपल्याला प्रश्न विचारला गेला होता.
पुढे जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यात कोणता तालुका हातमागासाठी प्रसिद्ध आहे, अशा प्रकारचा प्रश्न होता. पुढील आपल्याला लास्टचा प्रश्न म्हटलं तर पंतप्रधान कोणत्या शासकीय विद्यापीठचे कुलपती असतात, अशा प्रकारचा प्रश्न इथं विचारला गेला होता. तर हे काही प्रश्न आलेले होते, त्यांचं काही स्पष्टीकरण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोबत जर म्हटलं तर काही प्रश्न आपल्याकडे पूर्णपणे आलेले नाहीये, त्यामुळे त्यांचे उत्तर सांगण्याचे राहिलेले आहेत. जसे माझ्याकडे बाकीचे प्रश्न येतील त्यांची सुद्धा तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर चला आता आपण बघूया इथं गणित बुद्धिमत्ता यावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते. हे जे टॉपिक आहे त्यावरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटलेले होते. हे जे टॉपिक मी तुम्हाला इथे नोट करून दिलेले आहेत, हे सर्व विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत आणि हे जे गणित बुद्धिमत्ताचे जे टॉपिक आहे ते ऑलरेडी आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. सर्व ऑल टॉपिक आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरण वगैरे आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेलेच आहे. नोट्स बद्दल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये माहिती बघण्यासाठी भेटणार आहे. गणित व बुद्धिमत्ताचे जवळपास 90 ते 95% जे टॉपिक आहे आपण आपल्या नोट्स मध्ये कव्हर केलेले होते. ठीक आहे. मराठीचा जर विचार केला तर उतार्यावरती 5 ते 7 मार्कासाठी प्रश्न होते, मार्क नवे प्रश्न होते. ठीक आहे. त्यानंतर वचन इथं 3 प्रश्न होते. त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला एरर वरती आपल्याला 5 मार्कासाठी प्रश्न होते, म्हणजे 5 प्रश्न असावेत असा अंदाज आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचं पाठवलेलं आहे. त्यानंतर समानार्थी विरोधार्थी यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. मराठीमध्ये आपल्याला व्याकरण व्यतिरिक्त तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न होते, जसे की अचूक शब्द, अचूक वाक्यरचना, त्यानंतर शब्दांचा सहसंबंध, एक आपल्याला शब्द जे पण शब्दांचा समूह असतो त्यासाठी एक शब्द, शब्दार्थी वरती प्रश्न होता. ठीक आहे. म्हणजे शब्द दिलेला असतो त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा असतो. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजेच व्याकरण कमी आणि जास्त इतर प्रश्न तुम्हाला जास्त विचारले जातात. त्यासोबत लेखक, कादंबरी यावरती तुम्हाला प्रश्नांचा समावेश बघण्यासाठी भेटला होता. ठीक आहे. इंग्लिशचं जरी म्हटलं तर पॅसेज होता 7 मार्कासाठी, म्हणजे 7 प्रश्न असावेत. त्यानंतर पॅराजम्पल 5 मार्कासाठी. त्यानंतर इथं आयटम वरती प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर विचार केला तर फिल इन द ब्लँक यावरती तुम्हाला 5 ते 6 प्रश्न होते. एरर वरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न बघण्यासाठी भेटले होते. तर हे इंग्लिशचं झालं. आणि जर विचार केला तर आपल्याला करंट अफेअर जीके जर विचार केला तर नोव्हेंबर वरती 5 जे प्रश्न आले होते करंट अफेअर वरती. त्यानंतर इथं जर विचार केला ऑदर मनचे 4 मार्कासाठी प्रश्न होते करंट अफेअर वरती. ठीक आहे. इंडिया जीके वरती प्रश्न होते. त्यानंतर महाराष्ट्र जीके वरती प्रश्न होते. डिस्ट्रिक्ट वरती 2 प्रश्न होते. त्यानंतर अशा प्रकारचे बाकीचे काही प्रश्न कालचे तुम्हाला खाली दिसत असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारचं स्वरूप होतं. जर आपल्या नोट्स बद्दल माहिती सांगायचं म्हटलं तर बघा मित्रांनो, आपल्याला या पदांसाठी जिल्हा परिषद पद भरतीची जे कॉमन पद आहे त्यांच्यासाठी मराठी विषय आपल्याला कंपल्सरी असणार आहे सर्व पदांसाठी. इंग्रजी विषय आपल्याला कंपल्सरी असणार आहे. त्यासोबत गणित व बुद्धिमत्ता, गणित व बुद्धिमत्ता हे विषय कंपल्सरी असणार आहे. चालू घडामोडी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. हे जे 4 कॉमन विषय यावरती तुम्हाला कंपल्सरी प्रश्न विचारले जातात सर्व पदांसाठी. ठीक आहे. जिल्हा परिषदचे सर्व पदांसाठी हे विषय कंपल्सरी असणार आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार. ठीक आहे. तर आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण यासाठी नोट्स काढलेले आहेत, त्यांच्याविषयी माहिती देतो. यामध्ये जर विचार केला तर प्रत्येक विषयाच्या आपण 150 ते 200 पेजेसच्या नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या तुम्हाला नोट्स भेटून जातील. सर्व टॉपिक नुसार अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे. गणित बुद्धिमत्ता देखील आपल्याला सेपरेट नोट्स भेटून जातील. चालू घडामोडीचा जर विचार केला तर डिसेंबर पर्यंतची चालू घडामोडी तुम्हाला भेटून जाईल. 7 डिसेंबर पर्यंतची चालू घडामोडी या नोट्स मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपण आपल्या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. हे जे आपल्याला 4 विषय दिलेले ते कॉमन विषय सर्व पदांसाठी असणारच आहे यावरती प्रश्न. ठीक आहे. तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला देतो आपण खूपच कमी किमतीमध्ये. याची प्राइस आपण ठेवलेली आहे ₹160. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर एक नंबर देतोय बघा, व्यवस्थित नंबर बघून घ्या. 91 39 64 31 99. ठीक आहे. 3199 हा जो नंबर दिसत आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा. डायरेक्टली तुम्हाला लगेचच्या लगेच पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचंय, 91 39 64 31 99 यावरती तुम्हाला ₹160 फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पेमेंटचा. ठीक आहे. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे याच नंबरवरती. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहे त्या तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेंड केल्या जातील. ठीक आहे. या जिल्हा परिषद पद भरतीसाठी सर्व विषयांच्या नोट्स असणार आहे, सर्व पदांच्या नोट्स असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या. ठीक आहे. आयबीपीएस पॅटर्न नुसार. आणि बाकी इतर कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार तर त्यासाठी या नोट्स तुमच्या कामी येतील, कारण आपण सर्वच टॉपिक या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत. आणि इतर तुम्हाला कोणत्याही टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यासक्रम पाहिजे असेल जसे की आरोग्य सेवक, ग्रामसेवक, कृषी सेवक हे जे महत्त्वाचे पदे, आरोग्य सेवक म्हणजे पुरुष व महिला, या सर्व पदांचे टेक्निकलच्या सुद्धा आपण नोट्स काढलेले आहेत. यामध्ये काही मागील क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. स्पेशल जर म्हटलं तर आपल्याला या 4 विषयांच्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला ₹160 मध्ये भेटणार आहे. जर पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. अशा प्रकारे तुम्हाला नोट्स बद्दल सविस्तर माहिती समजूनच आलेली आहे. त्यासोबत जर म्हटलं तर मार्केटमध्ये काही नवीन पुस्तकं देखील आलेली आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती सांगून घेतो. सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं असणार आहे.
ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणत्याही पुस्तक स्टोअरला हे आरामशीर पुस्तकं भेटून जातील. त्यासोबत ऑनलाईन जर घ्यायचं म्हटलं तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन तुम्हाला टाइप करायचं आणि पुढे पुस्तकाचं नाव टाइप करायचंय. Amazon, Flipkartला ही पुस्तकं तुम्हाला आरामशीर भेटून जातील. यातील पहिलं पुस्तक असणार आहे लेटेस्ट टीसीएस पॅटर्न नुसार आपल्याला प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 71 प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला दिलेला आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आता लेटेस्ट नगर रचनेचे पेपर झाले, त्यासोबत जर विचार केला नगर परिषद तलाठीचे पेपर झाले, या सर्व प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. त्यासोबत दुसरं पुस्तक सुद्धा तुम्हाला हे प्रॅक्टिस करण्यासाठी चांगलं असणार आहे. 79 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये वनरक्षक, लेखापाल, सहकार विभाग हे जे लेटेस्ट आता पेपर झालेत, त्यांचा प्रश्नपत्रिकेचा समावेश या पुस्तकामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. तिसरं जे पुस्तक असणार आहे मराठी व इंग्लिश या विषयांसाठी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. लेटेस्ट टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार जे पण प्रश्न आलेले होते, त्यांचं सर्व टॉपिक नुसार स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार कसे प्रश्न विचारले जातात, त्यांचं सर्व स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. हे मराठी आणि इंग्लिश या विषयासाठी बेस्ट पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारची हे महत्त्वाची 3 पुस्तकं असणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजनसाठी. तुम्ही जर टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तर त्यासाठी कॉमन हे पुस्तकं प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ठीक आहे. तर या पुस्तकांविषयी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती देऊन घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सोबत जर विचार केला तर आपल्याला ज्या पण नोट्स सांगितलेल्या आहेत त्या नोट्स सुद्धा तुमच्या कामी येणार आहे. आणि बाकी जर म्हटलं तर अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असतं, हे तुम्हाला सविस्तररित्या दिलेलं आहे. आणि हे जे पीडीएफ आहे, हे जे पीडीएफ तयार केलेलं आहे छोटंसं, तर हे पीडीएफ सुद्धा आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला भेटून जाणार आहे. तर वायबीडी अकॅडमी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती हे पीडीएफ मी अपलोड करून देईल. तिथून जाऊन तुम्ही हे पीडीएफ मिळवू शकता आणि बाकीचे जे पण इतर स्टडी मटेरियल आहे ते सुद्धा तुम्ही तिथून फ्रीमध्ये उपलब्ध करून घेऊ शकता. तर अशा प्रकारचं स्वरूप असतं. आजचे जे पेपर झालेले आहेत त्यामध्ये अशा प्रकारचे हे प्रश्न आलेले होते. जर तुमचा आज पेपर झालेला असेल तर तुम्हाला काय करायचंय, हा जो मी नंबर दिलेला होता त्या नंबरवरतीच तुम्हाला तुमचे जे पण प्रश्न आले होते ते पाठवायचे. 91 39 64 31 99. ठीक आहे. या नंबरवरती तुम्हाला आजचे आलेले प्रश्न तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुमचा आज पेपर झाला असेल तर ते प्रश्न पाठवा. त्याचं सर्व स्पष्टीकरण आपण बघण्याचा प्रयत्न करूया. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाते. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.